नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आज आहे दिनांक 3 फेब्रुवारी 2024 आणि 3 फेब्रुवारी 2024 पर्यंतचे जे टॉपचे 20 करंट अफेअर्स रिलेटेड प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे, कारण या प्रकारचेच प्रश्न तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये बघायला मिळतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर 3 फरवरी रिलेटेड आपल्याला टॉप 20 प्रश्न बघायचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे 6व्यांदा, 5व्यांदा, पहिल्यांदा की तिसऱ्यांदा. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 6व्यांदा. निर्मला सीतारामन यांनी 6व्यांदा आपला अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये लखपती दीदी योजनेअंतर्गत किती कोटी महिलांना रोजगार व शिक्षणासाठी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे? तर 3 कोटी, 4, 5 की 6 कोटी. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3 कोटी महिलांसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये युवकांच्या कौशल्य वृद्धीसाठी देशात किती ITI सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे? 4,000, 2,000, 3,000 की 5,000. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3,000 ITI नवीन सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला व बालविकास विभागासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? 34, 32, 25 की 26. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 26. तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, नेक्स्ट प्रश्न क्वेश्चन क्रमांक 5, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये देशात किती नवीन रेल्वे कॉरिडॉर निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन नंबर ए आहे 2, 4, 1 की 3. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3 नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? 500, 600, 700 की 400. तर याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे 600 कोटी रुपयांची. तर बघा मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता प्रश्न बघताय, याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला IBPS आणि TCS पॅटर्नमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यासाठी रेग्युलर अपडेटसाठी तुम्हाला काय करायचं, परत एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला आपण नेक्स्ट प्रश्न बघूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, पहिला ऑप्शन आहे बघा, 10,544, 12,345, 15,554 की 13,335. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो 15,554 एवढ्या रुपयाची तरतूद महाराष्ट्रामध्ये रेल्वेसाठी करण्यात आली आहे. तर चला नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8, देशातील, बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, देशातील पहिला IIT सॅटेलाइट कॅम्पस कुठे सुरू होणार आहे? मुंबई, उज्जैन, दिल्ली की बेंगलोर. तर याचं करेक्ट उत्तर काय असणार मित्रांनो? तर याचं करेक्ट उत्तर आहे उज्जैन या ठिकाणी सुरू होणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 बघा, दरवर्षी कोणता दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 1 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी की 2 फेब्रुवारी. तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे 2 फेब्रुवारी हा दिवस काय करण्यात येतो? आपला जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट प्रश्न बघा, मुलींच्या उच्च शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक सहभाग असलेल्या देशातील टॉप 10 महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? नाशिक, मुंबई, पुणे की लातूर. तर खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, याचं उत्तर बऱ्याचशा लोकांना माहीत असेल. तर याचं करेक्ट उत्तर आहे पुणे या जिल्ह्याचा समावेश होतो. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. बघा, 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने किती पदे जिंकली आहेत? 150, 155, 154 की 158. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? 158. तर बघा मित्रांनो, ज्या प्रकारे मी आता इथे प्रश्न घेतलेले आहेत, हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये बघायला मिळतील. आणि
या व्हिडिओच्या इन बिटवीन मी तुम्हाला तुमच्यासाठी पण एक होमवर्क प्रश्न देईल, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. याच्यावरून तुम्हाला पण तुम्हाला कळून येईल की तुमची तयारी कुठपर्यंत आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. 12वा प्रश्न आहे, 6व्या खेलो इंडिया युवा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? तर सुवर्ण पदक किती जिंकले महाराष्ट्राने? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे किती आहे मित्रांनो? त्याचं करेक्ट उत्तर तर ते आहे 38. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक पदके कोणत्या खेळामध्ये जिंकली आहेत? तर याचं करेक्ट उत्तर, याचं ऑप्शन बघा, जलतरण, खो खो, कबड्डी की टेनिस? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे जलतरण या खेळामध्ये महाराष्ट्राने सर्वात जास्त पदके जिंकली आहेत. नेक्स्ट प्रश्न बघूया. 14वा प्रश्न आहे, तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातर्फे देण्यात येणारा पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर पहिला आहे द्रौपदी मुर्मू, नरेंद्र मोदी, रमेश बैस की मनोज जरांगे पाटील? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी, जे आपल्या भारताचे PM आहेत. यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? शिवसन्मान, पहिला शिवसन्मान पुरस्कार. नेक्स्ट प्रश्न बघूया. 15वा प्रश्न आहे, 2024 वर्षाच्या रामस्थळाच्या यादीत भारतातील किती पाणथळांचा समावेश करण्यात आला आहे? 6, 4, 5 की 7? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? 5 नवीन रामस्थळाचा समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 16वा प्रश्न आहे, भारतातील एकूण किती रामस्थळांची संख्या आहे? म्हणजे आता भारतात एकूण किती रामस्थळांची संख्या झाली आहे? 75, 80, 85 की 70? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं करेक्ट उत्तर काय? चला आपण याचं करेक्ट उत्तर बघूया. याचं करेक्ट उत्तर आहे 80. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूया. 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत महाराष्ट्र राज्यातील किती गडकिल्ल्यांना नामांकन मिळाले आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे ऑप्शन आहेत 10, 12, 11 की 15? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? एकूण 11 गडकिल्ल्यांना मान्यता मिळाली आहे. त्याच्यानंतर चला 18वा प्रश्न आहे, तर बघा, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे? हरियाणा, ओडिसा, पंजाब की त्रिपुरा? तर याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ओडिसा या राज्याला. नेक्स्ट प्रश्न चला आपण जाऊया. 19वा प्रश्न आहे, तर बघा, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर्षाच्या एकूण 132 पद्म पुरस्कारापैकी महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तीचा समावेश आहे? म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती पद्म पुरस्कार वितरित केले गेले आहेत? तर ऑप्शन आहेत 13, 10, 14 की 12? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. आणि याचं करेक्ट उत्तर काय? तर याचं करेक्ट उत्तर आहे 12 पुरस्कार वितरित केले गेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. तर खूप सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, देशात दरवर्षी कोणत्या दिवशी भारतीय तटरक्षक दिन साजरा करण्यात येतो? 1 फेब्रुवारी, 31 जानेवारी, 30 जानेवारी की 2 फेब्रुवारी? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, तुम्हाला काय करायचं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. उत्तर चुकलं तरी चालेल, पण सर्वांना इथे उत्तर द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे होते 3 फेब्रुवारी रिलेटेड टॉप 20 प्रश्न. रेग्युलर अपडेटसाठी परत एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.